महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्समधून। बारामतीमध्ये लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये आज ओबीसी बचाव मोर्चा। जरांगेंच्या आंदोलनाला मदत करणाऱ्या बारामतीकरांच्या विरोधामध्ये आता हाके थेट बारामतीमध्ये येऊन जाब विचारणार। लक्ष्मण हाके नीरा इथे दाखल। बारामतीमध्ये मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली तरी सुद्धा मोर्चा काढण्यावरती हाके ठाम आहेत। मराठा समाजाच्या वतीनं हाकेंचा सत्कार। पवार कुटुंबानं महाराष्ट्रामधील ओबीसी आरक्षण संपवलं, लक्ष्मण हाकेंचा आरोप। अजित पवार शरद पवार एकत्रच सगळं ठरवून कार्यक्रम सुरू आहे, हाकेंची टीका। मनोज जरांगे जातींमध्ये भांडणं लावतायत। जरांगे पवार कंपनीचे बाहुले आहेत, लक्ष्मण हाकेंची टीका। तर जरांगेंना पवारांचा आश्रय म्हणून आमचा मोर्चा बारामतीतून, हाकेंची माहिती। जालन्यामधल्या आंतरवाली सराटीमध्ये ओबीसींच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन देण्याची मागणी। यावेळेला कुंभार समाजाच्या वतीनं शासनाने दिलेल्या जीआरची होळी करून निषेध। जीआरचा निर्णय सरकारनं एकत्रितपणे घेतलाय, उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती। घेतलेला निर्णय टिकला पाहिजे ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे। विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देत नाही, शिंदेंचं वक्तव्य। मागण्या करणारे आणि मंजूर करणारे सुद्धा समाधानी, तिसऱ्याची लुडबुड नको, संजय राऊत यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना टोला। ओबीसी समाजही मागण्या मान्य झाल्यामुळे समाधानी दिसतोय, कुणीही काड्या करून महाराष्ट्राचं नुकसान करू नये, राऊतांचं वक्तव्य। जिंतूर नांदेड महामार्गावरती येळी फाट्यावरती ओबीसी समाज बांधवांचा रास्ता रोको। हैदराबाद गॅजेटचा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक। जरांगेंच्या वादग्रस्त भाषेवरती मुख्यमंत्र्यांनी बोलावं, संजय राऊत यांचं वक्तव्य। तर मुख्यमंत्र्यांचा संयम वाखाणण्यासारखा, राऊतांकडून पुन्हा एकदा फडणवीसांचं कौतुक। जे करायचंय ते करा, मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होईल, संजय राऊत यांचं थेट आव्हान। सत्ता ठाकरे बंधूंचीच येणार, आमचाच भगवा बीएमसीवरती फडकणार, राऊतांचा विश्वास। मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचा झेंडा फडकणार, भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। दोन्ही भाऊ एकत्र येत असल्यामुळे आता स्वार्थी मित्र दूर होतील, ठाकरे बंधू एकत्र आले तरी सुद्धा फरक पडणार नाही या शिंदेंच्या वक्तव्यावरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। अनुकंपा तत्वावरच्या जवळपास 10,000 जागा 15 सप्टेंबरपर्यंत 9,668 जागा भरणार। कायदेशीर बाबी आणि किचकट नियमांमुळे रखडली होती भरती। अनुकंपा नोकरी म्हणजे मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी दिली जाईल। बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील अभ्यागत मंडळावरती खासदार सुप्रिया सुळेंच्या ऐवजी आता खासदार सुनेत्रा पवार। 2021 मध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुप्रिया सुळेंची नियुक्ती करण्यात आली होती। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठोपाठ आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिबिराचं आयोजन। 14 आणि 15 सप्टेंबरला नाशिकला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं शिबिर होणार आहे, तर 19 सप्टेंबरला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं नागपूरमध्ये शिबिर आहे। माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे एकाच व्यासपीठावर। फलटण इथल्या ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या 75वीच्या कार्यक्रमाला हे दोघे उपस्थित होते, मात्र दोघांनी एकमेकांसोबत बोलणं टाळलंय। राज्यामधील महसूल कर्मचाऱ्यांची आधार बेस फेस ॲपद्वारे हजेरी। मोबाईल ॲप्लिकेशनद्वारेच घेतली जाते हजेरी, तर फक्त महसूल कर्मचारीच नाही तर सर्व शासकीय कार्यालयांना लागू करा, महसूल कर्मचारी संघटनेची मागणी। आज देशातल्या पहिल्या टेस्ला कारची डिलिव्हरी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या नातवासाठी ही कार खरेदी केली आहे। 60 ते 70 लाखांच्या अत्याधुनिक शानदार टेस्लाची आज डिलिव्हरी। विसर्जन मिरवणुकीसाठी लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाची रांग ही आज रात्री 12 पासून थांबवली जाईल, तर चरण स्पर्शाची रांग ही रात्री 12 पासून बंद झाली आहे। गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुण्यामधील 17 रस्ते बंद। लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्त्यासोबतच प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद। गणपती विसर्जनासाठी नाशिक महानगरपालिकेकडून 6 विभागामध्ये कृत्रिम तलाव तयार। घरगुती गणपती बाप्पांचं विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी। कोल्हापूरमध्ये सुद्धा गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे। विसर्जन मिरवणुकीमध्ये बंदोबस्तासाठी परिक्षेत्रात 700 वरिष्ठ अधिकारी आणि 9,000 पोलीस कर्मचारी तैनात।
गणेश विसर्जन आणि ईदच्या पार्श्वभूमीवरती नागपूरच्या संवेदनशील भागामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त. आज नागपूर शहरामध्ये मुस्लिम समुदायाकडून जुलूसाचं आयोजन. पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. 8,000 पोलीस तैनात. उद्या सकाळी 9:30 वाजता सुरू होणारी विसर्जन मिरवणूक ही परवा दिवशी दुपारपर्यंत सुरू राहील. नागपूर महानगरपालिकेद्वारा गणेश मूर्ती विसर्जनासाठी 419 कृत्रिम तलाव सज्ज. 6 फूट आणि त्यापेक्षा मोठ्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी गोरेवाडा आणि कोराडी इथे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. परळमध्ये परळचा लंबोदर या बाप्पाचं आकर्षण. मंडळानं साकारला ज्योतिबाचा अवतार. ही ज्योतिबा रूपी बाप्पाची मूर्ती तब्बल 26 फूट उंच आहे. मुंबईच्या परळमधील स्वातंत्र्य सैनिक सदाकांत ढवण उद्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं साकारला. मायबोली मराठीचा देखावा. भोईवाड्यामधील हा देखावा बघण्यासाठी भक्तांची गर्दी. उरणकरवाडी गणेशोत्सव मंडळाचं यंदा 100वे वर्ष आहे. अजित कोरगावकर यांनी ही मूर्ती साकारली आहे. शतक महोत्सवी वर्षामध्ये विविध कार्यक्रमांचंही आयोजन. अबालवृद्धांचा प्रतिसाद. शिर्डीमध्ये साईबाबांच्या मंदिराला सुवर्ण अक्षरदान. तब्बल 1600 ग्रॅम वजनाची 1,58,00,000 सोनेरी अक्षरं साईंच्या चरणी अर्पण. मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्तानं गोंदियाच्या देवरी इथे भव्य रॅलीचं आयोजन. या रॅलीमध्ये मुस्लिम समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग. तिरंगा हातामध्ये घेऊन मुस्लिम समाज बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाले. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती रात्रकालीन विशेष लोकल. सीएसएमटी ते कल्याण ठाणे परतीच्या प्रवासासाठी मध्यरात्री विशेष लोकल सेवा असेल. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचे नियोजन आहे. आज आणि उद्या रात्रकालीन विशेष 28 अतिरिक्त लोकल धावणार आहेत. नागपूर शहरामध्ये वाढते अपघात आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता जड वाहनांना सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत प्रवेशबंदी. 7 सप्टेंबरपासून आदेश लागू. समृद्धी महामार्गावरती 120 तात्पुरते शौचालय बांधल्याचा एमएसआरडीसीचा दावा. तर शौचालय दिसलं नसल्याचं नागपूर खंडपीठाचं निरीक्षण. वाल्मिक कराडच्या दाखल फौजदारी अर्जावरती औरंगाबाद खंडपीठाची तपासी अधिकाऱ्यांना नोटीस. कराडच्या दोषमुक्तीच्या संदर्भात तपासी अधिकाऱ्यांना न्यायालयामध्ये म्हणणं मांडावं लागणार आहे. एक मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे मुंबईत आत्मघाती हल्ल्याची धमकी देणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवरती मेसेज आलाय. ऐन अनंत चतुर्दशीच्या तोंडावरती धमकी आल्यामुळे पोलीस सतर्क झाले. मुंबईमध्ये 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब असल्याची धमकी आहे. अमरावतीतल्या मेळघाटामध्ये 34 दिवसांच्या बाळाला पोटावरती गरम विळ्याचे चटके दिल्याचा प्रकार समोर आलाय. 3 दिवसांपासून शौच होत नसल्यामुळे बालकावरती अघोरी उपचार. हृदयविकाराच्या धक्क्यानं 10 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत. खेळता खेळता आईच्या मांडीवरच श्रावण गावडे या मुलानं प्राण सोडलाय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोडोलीमधली ही हृदयद्रावक घटना आहे. कोल्हापूरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचं बेमुदत कामबंद आंदोलन. राज्यामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेमध्ये कायम करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येण्याची मागणी. मीरा रोडवरच्या टार्झन डान्स बारवरती काश्मीरा पोलिसांनी धाड टाकली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी बारच्या आतमध्ये तयार केलेल्या 2 गुप्त खोल्यांचा सुद्धा पर्दाफाश केलाय. बारमध्ये काम करणाऱ्या 12 मुलींची मुक्तता. मीरा रोडमध्ये पोलिसांची कारवाई. वेश्या व्यवसाय रॅकेटचा भांडाफोड. अभिनेत्री अनुष्का मोनी, मोहनदास अटकेत. टीव्ही मालिका आणि बंगाली सिनेमामधील 2 महिला कलाकारांची सुटका. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या विरोधामध्ये लुकआउट सर्क्युलर जारी करण्याची तयारी. एका व्यावसायिकाची 60 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. संजोग वाघेरे राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करणार का असा प्रश्न आहे. पार्थ पवार यांनी घेतली संजोग वाघेरेंची भेट. या भेटीमुळे संजोग वाघेरे हे पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करतील का अशी चर्चा सध्या सुरू आहे. ठाकरे सेनेच्या जिल्हा प्रमुखांवरती गुन्हा दाखल. धनंजय बोंडारे यांच्यासोबत 5 जणांवरती गुन्हा दाखल आहे. सरिता खानचंदानी आत्महत्या केल्याप्रकरणी कारवाई. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरती बेस्ट बसची 2 जणांना धडक. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. जेव्हीएलआर पवई आयआयटी जवळची ही घटना आहे. देवांश पटेल हा लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन घरी जात होता.
बीडमधील दीपक केरा बिल्ला मेंढपाळ तरुणाची हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. 2 दिवसांपूर्वीच एका तरुणाची हत्या झाली होती आणि आता पुन्हा एकदा एक हत्या झाल्यामुळे खळबळ. नाशिकमधल्या मुंबई नाका परिसरामध्ये बर्निंग कारचा थरार. चालत्या कारनं पेट घेतलाय. कारमधील 2 जण वेळीच कारमधून उतरले, त्यामुळे दुर्घटना टळली आहे. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याचा बनाव. व्याहीनेच व्याहीची निर्घृणपणे हत्या केली आहे. सुरगाण्याच्या हातरुंडीमधली धक्कादायक घटना आहे. पोलीस आणि वनविभागानं पर्दाफाश केलाय. आरोपीला अटक. बुलडाण्याच्या मेहकर बटाटा मार्गावरती गेल्या 7 दिवसांपासून ट्रक ट्रेलर बंद पडलाय, त्यामुळे वाहतूक बंद आहे. यामुळे 6 गावांचा संपर्क गेल्या आठवड्याभरापासून तुटलाय. बुलडाण्यामधील एका ट्रकमधून 25,35,000 रुपयांचा गुटखा जप्त. यासह 50,35,000 रुपयांचा मुद्देमाल सुद्धा पोलिसांनी जप्त केलाय. रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी. माणगाव, तळा, म्हसळा या तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धुळे शहराला 6 जिल्ह्याला आज येलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय. सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे इथलं जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवरती जलसंपदा विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. गंगापूर धरणामधून 57,483 लिटरनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 याच्या अंतर्गत तेजेवाडीमधील 12 एकर गायरानावरती उभारलेल्या 4 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्प हिवरे पंचक्रोशीमधील शेती पंपांना आता दिवसा वीज पुरवठा केला जातोय. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक मंडळ बरखास्त. सिरसम बाजार समितीच्या निर्मितीपासून बाजार समिती कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची 29% घट झाली आहे. यावर्षी 1,48,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. सततच्या पावसामुळे पंजाबमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे. 23 जिल्ह्यांमधील 1,700 पेक्षा अधिक गावं या पुराच्या विळख्यात आली आहेत. आतापर्यंत या पुरामुळे 39 जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमधल्या मुसळधार पावसामुळे सतलज नदी दुथडी भरून वाहतीये. फाजिल्कामध्ये सुद्धा पूरस्थिती कायम आहे. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.